कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता। अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता। चौकशीला हजर राहण्याचं खार पोलिसांनी बजावलं समन्स। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ। गंगेमध्ये प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवले। दरम्यान धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण, राज ठाकरेंची सरकारवर टीका। महाराष्ट्रामध्ये 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत। राज ठाकरेंनी मिठी नदीच्या प्रदूषणाचे दृश्य दाखवलं। दरम्यान आजूबाजूची वस्ती हटत नाही तोवर नद्या साफ होणार नाहीत, राज ठाकरेंचा हल्लाबोल। आम्ही कुणाला गाडलंय हे जगाला दाखवायचं नाही का? औरंगजेबाची सजलेली कबर काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं। मुंबईतील 3 विमानतळं अदानीला, बंदरही अदानीलाच। अदानी हुशार निघाले, आम्ही अडाणी राहिलो, राज ठाकरेंचं वक्तव्य। संतोष देशमुखांना घाणेरड्या पद्धतीने मारलं। खंडणी आणि पैशातून संतोष देशमुखांची हत्या, मात्र वंजाऱ्यानं मराठ्याला मारल्याचं चित्र निर्माण केलं। जाती विद्वेषावर राज ठाकरेंचं परखड भाष्य। सूर्यवंशी, कोरटकर, सोलापूरकर प्रकरणावर राज ठाकरे का बोलले नाहीत? सचिन खरात यांचा राज ठाकरेंना सवाल। राज ठाकरेंसाठी तरुणानं चालत पूर्ण केली 3.5 शक्तीपीठ यात्रा। प्रमोद अरणे या तरुणाची राज ठाकरे स्टेजवर बोलवत केली स्तुती। राज साहेबांसोबत स्टेजवर दिसण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य। भेटीनंतर प्रमोद अरणेंची प्रतिक्रिया। आता अजित पवार म्हणतायत कर्ज भरा, मग निवडणुकीपूर्वी पीक कर्जाचं आश्वासन का दिलं? राज ठाकरेंचा अजित पवारांना सवाल। कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्या, संजय राऊतांची टीका। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार राज्यभर आंदोलन करणार। 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर रात्री टेंभे पेटवून कर्जमाफीच्या मागणीकडे वेधणार लक्ष। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही अशी माहिती, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकार बहिणींना 2100 रुपये देणार, पण ते आर्थिक स्थितीवर अवलंबून। पण सध्या 2100 रुपये देणं संयुक्तिक नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। कवितेच्या माध्यमातून संदीप देशपांडेंची आशिष शेलार यांच्यावर टीका। कवितेतून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख। बीडच्या अर्धमसला गावात 2 तरुणांकडून जिलेटिनच्या साह्यानं मशिदीमध्ये स्फोट। स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा, फरशीही फुटली। दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात। बीडमधील मशीद स्फोट प्रकरणातील आरोपी विजय गव्हाणेचा व्हिडिओ व्हायरल। स्फोट घडवण्याआधी विजयचं जिलेटिन कांड्यांसह पेटून धूम्रपान। मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींना गेवराई कोर्टाकडून 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। तलवाडा पोलिसांकडून 14 दिवसांच्या कोठडीची झाली होती मागणी। बीडच्या अर्धमसला गावातल्या मशिदीमधील स्फोटाप्रकरणी माहिती घेतली। घटना कोणी घडवली हे सुद्धा समजलं आहे। बीडमधल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुस्लिम द्वेषातून होणाऱ्या भाषणांमुळे बीडसारख्या घटना। सपा नेते अबू आझमी यांची प्रतिक्रिया। मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप। महाराष्ट्राचं रूपांतर आता धर्मद्वेषाच्या प्रयोगशाळेमध्ये केलं जात आहे। गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये अशीच प्रयोगशाळा उघडून तिचा प्रयोग करण्यात आला। आता महाराष्ट्र निशाण्यावर जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा। अर्धमसला गावामधल्या मशिदीमध्ये स्फोट हा गंभीर आहे। सणासुदीच्या काळात असं घडायला नको होतं। गावातील दोन्ही समाज समजदार असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही। यात जाणीवपूर्वक षडयंत्र असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। बीडच्या अर्धमसला गावाच्या मशिदीमधील स्फोट म्हणजे जातीच्या नावानं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। जातीवाद करणाऱ्यांना चाप बसणं गरजेचं असंही वक्तव्य। मशिदीमधील स्फोटामुळे अर्धमसला गावातील यात्रा रद्द। अर्धमसला गावातील परिस्थिती पाहता यात्रेला स्थगिती। गुढीपाडव्याच्या निमित्तानं गावात यात्रेची परंपरा। पंतप्रधान मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन तर सोलार डिफेन्स अँड एरोस्पेसचं उद्घाटन। संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा। आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव, संजय राऊतांचा दावा। पंतप्रधान मोदींची नागपुरात संघ स्मृतीस्थळाला भेट। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी अभिवादन।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष, मोदींचं वक्तव्य. 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीमध्ये रूपांतर. नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू. विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून थोडक्यात बचावले. बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवलं. प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोरटकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल. 1 एप्रिलला सुनावणी. कोरटकरनं वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉईस कार शासनाकडून समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये जप्त. समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाहीत. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. नरकातला स्वर्ग. संजय राऊतांनी नव्या पुस्तकाचं मुखपृष्ठ शेअर केलं. पुस्तकात कारागृहातील 100 दिवसांचा अनुभव शेअर. सोलापूरचा वेताळ शेळके 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी, तर मुंबईचा पृथ्वीराज पाटील उपमहाराष्ट्र केसरीचा मानकरी. वेताळ शेळकेकडून पृथ्वीराज पाटील चितपट. अमळनेरमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये अहिराणी भाषा साहित्य संमेलनाची सुरुवात. भव्य ग्रंथ आणि अहिराणी सांस्कृतिक दिंडीनं लक्ष वेधलं. साहित्य संमेलनाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. कोल्हापूरच्या पट्टण कडोली गावामध्ये तणावपूर्ण शांतता. पट्टण कडोलीमध्ये अनधिकृतरित्या शिवपुतळा उभारण्यात आलाय. परवानगी न घेतल्यानं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं विरोध केला होता. सध्या महाराजांच्या पुतळ्याची देखभाल ग्रामपंचायत करणार. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. हैदराबादहून 50 प्रवाशांचं पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. सुजय विखे पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला येलो अलर्ट. 4 ते 5 दिवसामध्ये सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार चिंतेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द. प्रकृती ठीक नसल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती. साध्वी प्रज्ञा सिंह या 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी. मालेगावातील संत संमेलनामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिला जाणार होता हिंदूवीर पुरस्कार. मुस्लिम संघटनांचा दौऱ्याला होता विरोध. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीचा जामिनासाठी अर्ज, तसंच खोट्या प्रकरणात गोवल्याचाही आरोप. पालघरमध्ये मनसे नेते अविनाश जाधवांच्या बॅनरवरील फोटोला काळं फासलं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी आव्हान करणाऱ्या बॅनरवर काळं. पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट. गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ. गाईचा दूध खरेदी दर 30 रुपयांवरून आता 32 रुपयांवर. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. अमरावतीच्या सावंगा विठोबाजवळ श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी. लाखोंची कापूर ज्योत पेटवली. मुंबईच्या तापमानामध्ये अचानक वाढ. मुंबईतील तापमानामध्ये 36 अंशांवर पोहोचलं. मुंबईचा पारा चढाच राहण्याचा अंदाज. येवला तालुक्यामधल्या उत्तर पूर्व भागाला पाणी टंचाईच्या झळा. राजापूर, सोमठाण, जोश, हडप, सावरगाव, जायदरे, लहवीत, पुलेगाव, आहेरवाडी, वाघाळे, रहाडी, पांजरवाडी या 10 गावात पाणी टंचाई. तातडीनं टँकर सुरू करण्याची मागणी. वाशिम शहरामध्ये 9 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. खासगी टँकरनं पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ. 1 टँकर पाण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा दर. पुण्यातील करंदी गावात पाडवा वाचन संपन्न. पाऊस समाधानकारक राहणार, तसंच महागाई वाढण्याचं भाकीत. पुण्यामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर. अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत. नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं. हिंगोलीमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ. विविध पक्षांकडून तलावातील पाण्याचा आधार. कल्याण पश्चिमेमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक तास बत्ती गुल. महावितरणच्या कारभाराविरोधात व्यापाऱ्यांकडून तीव्र संताप. पुण्यातील पर्यटन स्थळं फिरण्यासाठी पीएमपीएलकडून विशेष सुविधा. वीकेंड आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 10 बस गाड्या. 500 रुपये तिकीट दर असून या बसमध्ये गाईडचीही नेमणूक. ईद निमित्त आज बेस्टच्या जादा बसेस चालवण्यात येणार. 128 जादा बस चालवण्याचा आराखडा तयार. ईद निमित्त ठाण्यामध्ये सौगात ते मोदी किटचं वितरण. आंबेडकर नगर परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांना किटचं वाटप. साई भक्तांना 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळणार. मात्र दर्शनाला येण्याआधी साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक. पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लालपरी बसेस. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागामध्ये प्रत्येकी 10 एसटी बस. उन्हाळी सुट्टीमध्ये प्रवाशांची सोय होणार. राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्ता 31 मार्चपूर्वी देणार. 6व्या हप्त्याची सुमारे 2169 कोटी बँक खात्यामध्ये जमा होणार.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून केला सरकारचा निषेध. आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचं निदर्शनं. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मुंबई महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार करत खंडणीची मागणी. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपीनं महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणीही मागितली. पुणे महापालिकेची कर भरणा केंद्र आज सुरू राहणार. नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत कर भरता येणार. मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातून 2 वेळा स्वच्छ केले जाणार. प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसातून 2 वेळा रस्ते झाडण्याचा पालिका प्रशासनाचा विचार. पुणेकरांना आपल्या तक्रारी आठवड्यातून 2 वेळा महापालिकेच्या आयुक्तांसमोर मांडण्यात येणार. तक्रार करण्यासाठी महापालिकेमध्ये जाणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत होती. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 2 स्मशानभूमींचं स्थलांतर केलं जाणार. या भागामध्ये महापालिकेकडून विकसन प्रकल्प नदीकाठ राबवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिक दौऱ्यावर. शिवसैनिकांचे आणि 15 विधानसभा प्रमुखांचे शिबिर घेणार. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. वांद्रेमध्ये वरुण सरदेसाईंच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये वरुण सरदेसाई यांच्या आजीच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. दापोलीच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पिल्लं संरक्षित. जवळपास 90 कासवांची पिल्लं समुद्रामध्ये विसावली. सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिराला मासिक 50,000 रुपये द्या. किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिर संवर्धन प्रस्ताव देण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे महसूल सचिवांना आदेश. चिपळूणमधील मालघर गावातील तांबी धरणामध्ये तरुण बुडाला. बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेले असताना घडली घटना. बेपत्ता तरुणाची बोटीच्या साह्यानं शोध मोहीम. हॉटेलच्या बिलावरून वाद. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मडगाव पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. अकोल्याच्या तेल्हारा तहसील कार्यालयामधील तलाठ्याची आत्महत्या. पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा व्हॉट्सअप स्टेटसमधून आरोप. नंदुरबारच्या धडगाव न्यायालयामध्ये वकिलावर हल्ल्याप्रकरणी वकील संघाचं काम बंद आंदोलन. वकील आपसिंग वाळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक न झाल्यानं काम बंद आंदोलन. अटक होईपर्यंत न्यायालयाचं कामकाज चालू न देण्याचा इशारा. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाचालकांमध्ये हाणामारी. प्रवाशांवरून 2 रिक्षाचालकांमध्ये हाणामारी. पुण्यामध्ये अवैधरित्या सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई. हुक्का पार्लर चालवणाऱ्या 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. बुलडाण्यामध्ये देऊळगाव राजामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. स्वतःच्या स्विफ्ट गाडीमध्ये मृतदेह आढळला. ज्ञानेश्वर म्हस्के असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. राज्यातील कृषी वगळता सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर टप्प्याटप्प्यानं बसवण्यात येणार. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या सौर ऊर्जा निर्मितीच्या काळामधील वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मिळणार. मात्र संध्याकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत 20% अधिक वीज दर आकारण्यात येणार. बदलापूरच्या आदर्श शाळेमधील ऑक्सिजन प्लांट हटवण्याची मागणी. आदर्श विद्याप्रसारक संस्थेचं बदलापूर पालिकेला पत्र. 3 वर्षांपासून वापरात नसलेला ऑक्सिजन प्लांट वापराविना पडल्याची तक्रार. कल्याण रेल्वे स्टेशनच्या पाणी पुरवठा खंडित. स्टेशनला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेकडून बंद. 4,41,00,000 पाणी पट्टी थकवल्यानं महापालिकेची कारवाई. 30 मॅटर्निटी आणि नर्सिंग होमचं सोशल ऑडिटसाठी मुदतवाढ. ऑडिटसाठी नेमण्यात आलेल्या 8 सदस्यांच्या समितीला मुदतवाढ देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय. खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली विकसित. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार. पावसाळ्यानंतर रस्त्यांवर खड्ड्यांचं वाढतं प्रमाण पाहता उपाययोजना. पुण्यामधल्या पर्यटन स्थळं फिरण्यासाठी पीएमपीएलकडून विशेष सुविधा. वीकेंड आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 10 बस गाड्या. 500 रुपये तिकीट दर असून या बसमध्ये गाईडचीही नेमणूक. पाटणामध्ये एनडीएच्या नेत्यांची बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि इतर नेत्यांची नितीश कुमार यांच्या घरी बैठकीला उपस्थिती. नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्तीसगडमध्ये विविध योजनांचं उद्घाटन. बिलासपूर इथे मोदींकडून विविध योजनांसाठी शिलान्यास आणि उद्घाटन कार्यक्रम. अभनपूर रायपूर विभागासाठी मेमो ट्रेन सेवेला मोदींकडून हिरवा झेंडा.